नमस्कार. प्राध्यापक बी.जी. मांगले, जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रो, करवीर पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या गैरव्यवहाराच्या संदर्भात आपण पोस्ट करत आहोत. हा गैरव्यवहार सुमारे 25 कोटीचा असून आयुष्यभर एक रुपया जमवलेल्या कर्मचाऱ्यांची ही ठेव आहे. नवे पेन्शनचे हे सगळे पैसे आहेत आणि हे पेन्शनचे पैसे वेळेत न मिळाल्यामुळं अनेकांना गंभीर आजार जे झाले त्यांना ट्रीटमेंट घेता आली नाही. अनेकांना हे जग सोडून जावं लागलं अशी परिस्थिती आहे. हे पैसे परत मिळवण्यासाठी एक ग्रुप सातत्यानं प्रयत्न करतोय, तो म्हणजे सुभराव पवार, जाधव साहेब वगैरे या सगळ्यांचा ग्रुप आहे. आणि ते आता नेमक्या कोणत्या टप्प्यावर आलेले आहेत याच्या आधी आपण जवळपास 11 पोस्ट तयार केलेल्या आहेत. पुढची आपण आजची पोस्ट करतो आहोत. एक मोठी अपडेट आहे जी आपल्याला सगळ्यांच्या समोर शेअर करायची आहे, सगळ्यांना सांगायची आहे. साहेब नमस्कार. नमस्ते. करवीर पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या भ्रष्टाचाराचा किंवा अपहाराची रक्कम परत मिळवण्याच्या कोणत्या टप्प्यावर आता आपण आलेलो आहोत, यातला पहिला टप्पा आम्हाला सांगा. की आज म्हणजे पेपरला बातमी आलेली आहे, त्या पेपरला बातमीनुसार की असं समजतं या सगळ्या संचालकांचे हायकोर्टानं जामीन नाकारले. काय सांगा? ह्या केसमध्ये एकूण जवळपास 25 कोटीचा अपहार झालेला आहे. एकूण 34 आरोपी आहेत. 34 आरोपींपैकी प्रथमतः 4 आरोपी जिल्हा सत्र न्यायालयात गेले. त्यांचे नावे आहेत महादेव मोरे, सचिन तारदाळे, नितीन चौगले, संजय देसाई. तर ह्या 4 जणांना अटकपूर्व तात्पुरता जामीन मंजूर करत असताना जिल्हा कोर्टासमोर ह्या आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद, दिशाभूल करणारा, कोर्टाची दिशाभूल करणारा, सुप्रीम कोर्टाचे सायटेशन्स असणारे सुद्धा त्यांनी डावलून कोर्टासमोर खोट्या जबान्या देऊन त्या लोकांना 14 जणांना जामीन मंजूर करून दिले. त्यामुळं आम्ही त्यांचे जामीन रद्द होण्यासाठी मुंबई हायकोर्ट सर्किट बेंच कोल्हापूर येथे सध्या ते प्रकरण चालू आहे. उद्याची 12 जानेवारी 2026 ही त्यामध्ये तारीख दिलेली आहे. त्या तारखेला ह्या सुद्धा 14 जणांचे जामीन अर्ज रद्द होऊन मिळतील. त्याच्यानंतर जे राहिलेले उर्वरित 30 लोक आहेत त्याच्यापैकी पांडुरंग परीट हा मयत आहे. राहिले 29. तर 29 जणांच्या संदर्भातील कालच्या 22 तारखेला जिल्हा सत्र न्यायालय माननीय डी.व्ही. कश्यप साहेब यांच्यासमोर निकाल प्रलंबित होता. आम्ही जवळजवळ आमचे जे का म्हणणं होतं आमच्या वकिलांनी वगैरे मांडायचे ते सप्टेंबरमध्येच आम्ही मांडलेलं होतं, पण जवळपास 4 महिने हा निकाल मागं पुढं असं करत करत तो प्रलंबित होता. त्याचा निकाल कालच्या सोमवारी 22 तारखेला दिला गेला आणि ह्या संपूर्ण 29 जणांचे जामीन अर्ज माननीय कश्यप साहेबांनी फेटाळलेले आहेत. आणि ही अतिशय महत्वाच्या टप्प्यावर आम्हाला न्यायालयाने यामध्ये सहकार्य केलेलं आहे. या सर्व आरोपींना अटक होणं अत्यंत महत्वाचं आहे. अत्यंत म्हणजे फार महत्वाचं आहे. अटक होऊन त्याच्याशिवाय याच्यात पुढचा टप्पा आता राहिलेला नाही. कारण यातले महत्वाचे टप्पे जे होते तपासाच्या पोलीस यंत्रणेच्या संदर्भानं त्याच्यामध्ये MPID असेल, MPID ऍक्ट मध्ये त्यांच्या मालमत्ता जप्त करणं, बँक अकाउंट सीज करणं, ह्या सगळ्या प्रक्रिया. 1 मिनिट मी जरासं तुम्हाला थांबवतो. या गैरव्यवहार करणाऱ्या संचालकांचा आजी माजी सगळे ऑडिटर सहित यांची अटक किती महत्वाची होती असं आपल्याला वाटतं? फार महत्वाची म्हणजे हा घोटाळा आर्थिक घोटाळा आहे. आणि आर्थिक घोटाळे जे भारतामध्ये होतात त्यामध्ये जे आरोपी असतात ते वकिलांना पैसे देऊन सुटण्यासाठी किंवा त्यांच्याकडे सगळे आमचे पैसेच त्यांनी लाटलेले असतात आणि तेच पैसे ते वकिलांना देऊन आमच्यावर ते परत न्यायालयाच्या माध्यमातून अन्याय करत असतात. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या अटकपूर्व जामीन रद्द होणं आणि त्यांना अटक होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे आम्हाला त्याच्यामध्ये चांगला हा न्यायाचा मार्गच आहे. अटक होणे ही सुद्धा गुन्ह्यातील एक अतिशय महत्वाचा टप्पा आहे. त्यामुळं त्या आता अटक झाल्यामुळं त्यांच्यावरती जो अपहरित रक्कम त्यांच्यावरती ती त्यांच्याकडून वसूल करण्यास मदत होणार आहे. आणि अटक झाल्याखेरीज त्यांच्या पोटात खड्डा पडणे आपण ज्याला म्हणतो, अगदी, आणि त्यांना जे
त्रास सहन करायला हो. लागला पाहिजे हो. आणि मग त्यांना जाणीव झाली पाहिजे की आपल्याकडून हे सगळी रक्कम वसूल करतील. त्यामधले जे आरोपी आहेत हा. ते सगळे जिल्हा परिषदेचे सेवक आहेत. त्यामुळं त्यांना एकतर नोकरी सोडावी लागेल, फरार व्हायचं झालं तर हो. नोकरी पण सोडता येणार नाही. त्यामुळे आम्हाला ही आशा आहे की यांना अटक झाली की यांच्या काही ना काही प्रॉपर्ट्या जप्त करून आमच्या रकमा परत मिळू शकतात अशी आम्हाला एक ग्वाही आहे. त्यामुळे यांना अटक होणं महत्वाचं आहे. आणि यामधले जे बाकी इतर आरोपी आहेत म्हणजे मयत व्यवस्थापक किंवा त्यांचे नातेवाईक, त्यांच्या मालमत्ता ह्या सुद्धा जवळपास कोटीत आहेत आणि ह्या सुद्धा सगळ्या जप्त करून प्रोसिजर प्रमाणे आम्ही त्या वसूल करण्याची कारवाई करणार आहे. म्हणून यांना अटक होणं हे अतिशय महत्वाचं आहे. आतापर्यंतच्या काही गोष्टीवरून असं दिसून येतं म्हणजे आम्ही बरेच वर्तमानपत्रातल्या बातम्या किंवा टीव्ही चॅनल्सवरून आपण असं बघतो की अपहरित रक्कम करणारा जो संचालक असेल किंवा जी व्यक्ती असेल ती व्यक्ती आपण गुंतवणूक कुठेतरी करते, एकतर ते उधळते किंवा गुंतवणूक करते. मोठी रक्कम असल्यामुळे गुंतवणूक केलेली असेल तर ती गुंतवणूक आता तुम्हाला म्हणजे ती खाजगीरित्या कुणालाही न समजू देता त्यांनी गुंतवणूक केलेली असते. ही कशी तुम्ही उघड करणार आहात या संदर्भात तुमचं काय नियोजन आहे? आता ह्या गुंतवणुकी उघडकीला आणणं म्हणजे त्यांच्या प्रॉपर्ट्या सगळ्या जप्त करणे ज्या गुंतवणूक आता ह्याच्यामध्ये आपण एमपीआयडी अंतर्गत काय नेमकी कारवाई केली ते सांगा म्हणजे मग आपण तिकडे एमपीआयडी अंतर्गत हे जेवढे आरोपी आहेत त्यांचे बँक अकाउंट सीज केलेले आहेत. मग त्यांचे बँक अकाउंट हे सहकार संस्थांमध्ये असू देत, नॅशनलाइज बँकांमध्ये असू देत किंवा खाजगी पतसंस्थांसारख्या संस्था असू देत, इथली संपूर्ण माहिती घेण्याचं काम सुरू केलेलं असून ते अकाउंट सीज करायचं काम चालू आहे. प्रॉपर्टीच्या संदर्भात सुद्धा समजा एक आरोपी आहे आणि त्याने स्वतःच्या नावावर प्रॉपर्टी केलेली नाही, नातेवाईकांच्या नावानं प्रॉपर्टी केलेली आहे, असा सुद्धा शोध मोहीम घेऊन त्या प्रॉपर्ट्या आम्ही आता संपूर्ण त्या एमपीआयडीच्या प्रस्तावामध्ये समाविष्ट करण्याचं काम चालू आहे पोलीस खात्यामार्फत. सहकार कायदा कलम 60च्या 88 अंतर्गत नेमकी कारवाई आता कुठपर्यंत आली? या प्रकरणामध्ये जो एकूण घोटाळा झालेला आहे 25 कोटीचा, तर 25 कोटीच्या घोटाळ्याची जबाबदारी 34 आरोपींच्या वरती निश्चित करावयाची आहे. मग कोणत्या आरोपीचा कालावधी किती होता, कोणत्या आरोपीने कोणत्या स्वरूपाचा गुन्हा केलेला आहे हे सगळं प्रक्रिया राबवत असताना 72(1) पासून 72(7) पर्यंत अशा नोटीस इश्यू होतात. 7 टप्पे आहेत. त्यातला पहिला टप्पा झाला त्यानंतर आता मागच्या आठवड्यामध्ये 72(2) खाली संपूर्ण आरोपींना नोटीस इश्यू केलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून ती प्रक्रिया आता चालू आहे. या कामासाठी डॉक्टर प्रिया दळणर म्हणून सहकार खात्याच्या उपनिबंधक आहेत करवीर शहरच्या, त्यांच्याकडे हे कामकाज चालू आहे आणि त्यांनी सुद्धा आम्हाला ग्वाही दिलेली आहे की लवकरात लवकर आपण ह्याचा पर्दाफाश पाडून यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करू असं आम्हाला त्यांनी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. हे असं नेहमी घडतं. संस्था बुडाल्यानंतर रेग्युलर जे कर्जदार असतात त्यांना असं वाटतं आता संस्था बुडाली आपल्याला काय पैसे परत करावे लागणार नाहीत, चला आपण खुश झालो, अशी बरेच जण असतात. यांच्यावरती नेमकी कारवाई काय केली? अगदी संस्था ही बुडाली, गेल्या वर्षी गुन्हा नोंद झाला, संस्थेवर सहकार खात्यानं पहिल्यांदा अवसायक नेमला, अवसायकाची ऑर्डर बदलून आम्ही तिथं प्राधिकृत मंडळ स्थापन केलं आणि लोकांना आता वाटलं की ही संस्था बुडालीच, आता आपले तिथं शेअर्स वर्गणी आहेत ती पण बुडाली, जमा रक्कम असली पण बुडाली, त्यामुळे आपण आमचं त्यांना देणं संस्थेला आहे ते पण बुडवायचं असा त्यांचा उद्देश होता. परंतु एखादी संस्था, आता ही संस्था बुडालेली नाही, ही संस्था आम्ही जिवंत केलेली आहे आणि जिवंत आहे. संस्थेतला अपहार झालेला आहे. आज संस्थेत काही रक्कम नाही आहे. एखाद्या आता मी सभासद आहे, माझी तिथं वर्गणी आहे, शेअर्स वर्गणी आहे, इतर जमा आहे, इमारत निधी आहे, सगळं आहे, परंतु संस्थेत पैसाच नाही तर देता येणार कसं? त्यामुळं एखाद्या सभासदाचा सभासदत्वाचा राजीनामा घेऊन तो रद्दही करता येत नाही आणि काही करता येत नाही. त्यामुळं त्यामध्ये जे थकबाकीदार कर्जदार आहेत, जवळजवळ 55 थकबाकीदार आहेत, त्यांनी आतापर्यंत 50 लाख रुपये थकबाकी ठेवलेले आहे. एकूण कर्ज जवळपास 2 कोटीच्या आसपास थकबाकी आहे म्हणजे कर्जाची, त्यातली 50 लाख ही थकीत कर्जाची वसुली आहे. तर या थकीत कर्जाच्या वसुली संदर्भात या महिन्यापासून अतिशय तीव्र मोहीम राबवलेली आहे. संपूर्ण कार्यालय प्रमुख असतील, खाते प्रमुख असतील, त्यांच्या अंडर जे कर्मचारी असतील त्या संपूर्ण कर्मचाऱ्यांच्या पगारातून या महिन्याच्या वसुलीची मोहीम राबवलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आम्हाला सगळं अतिशय मौलिक सहकार्य जे आहे ते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय कार्तिकेय साहेबांनी संपूर्ण खाते प्रमुखांना, कार्यालय प्रमुखांना आणि संबंधितांना सूचना दिलेल्या आहेत आणि परत आम्ही
त्या पत्राचा किंवा या आदेशाचा फॉलोअप करण्यासाठी आमच्या टीमनं कोर कमिटीची जी माझ्याबरोबर सतत कामकाज करणारी सहकार्य करणारी मंडळी 10-15 जण आहेत. आम्ही अहोरात्र झटत असतो. अहोरात्र म्हणजे आम्हाला सकाळी गेलो की संध्याकाळी कितीला घरी यायचं ह्याचं काही भान राहिलेलं नाही आणि ती मोहीम हाती घेतलेली आहे. आणि आता या महिन्यापासून पूर्णतः थकबाकीसह संपूर्ण रक्कम वसुलीची मोहीम आम्ही तीव्र केलेली आहे. सगळ्यात शेवटचा प्रश्न एक महत्वाचा, आपल्यातले काही सभासद किंवा काही ठेवीदार हे कंझ्युमर कोर्टात गेलेत, तिथली परिस्थिती कुठपर्यंत आली? कंझ्युमर कोर्टाची परिस्थिती ही सुद्धा अंतिम टप्प्यात आहे. आता आम्हाला तारीख फेब्रुवारी मधली मिळालेली आहे. फेब्रुवारीला या तारखेला कदाचित ते आपल्याला निकालच देतील आणि ज्यांचे ज्यांचे निकाल होतील ग्राहक न्यायालयाचे त्यांना त्या ठेवीदारांना हा मोठा एक दिलासा आहे. कंझ्युमर कोर्टाला सुद्धा जिल्हा सत्र न्यायालयाचे जसे अधिकार आहेत तसं या कंझ्युमरच्या बाबतीत म्हणजे कंझ्युमर कोर्टाना न्याय संहितेनं अधिकार दिलेले आहेत. म्हणजे त्यांना मोठ्यात मोठ्या सगळ्या शिक्षा देण्याचे अधिकार आहेत. त्यांनी जर त्या आदेशाचा अंमल केला नाही, पैसे दिले नाहीत किंवा प्रॉपर्टी जप्त करणे, हे सगळं कंझ्युमर कोर्टामार्फत होऊ शकते आणि ती प्रक्रिया त्या न्याय संहितेच्या किंवा जिल्हा सत्र न्यायालयाच्या प्रक्रियेपेक्षा फास्ट असते आणि त्यामध्ये सुद्धा आम्हाला आशा आहे की लवकरात लवकर न्याय मिळेल. मित्रो, एक खेडेगावामध्ये म्हणा किंवा सगळीकडे एक म्हण अशी आहे, जोपर्यंत वाघाला जीवन म्हणजे जागा करत नाहीत तोपर्यंत ते झोपलेला असतो. कायदा हा तसा असतो. एकदा जर वाघाला म्हणजे जागा केलं तर तो काय करतो हे सर्वांना माहिती आहे. कायद्याला तुम्ही डिवचलेला आहात. कायदा आता स्वतःची प्रक्रिया अवलंबेल आणि आपण असं म्हणतो की म्हणजे पाण्यात गेलं तरीही मधमाशा जशा सोडत नाहीत. मधमाशा एकदा पाठ लागल्यानंतर त्यांना माहिती असतं पाण्यात पडलेला माणूस हा काही सेकंदात वर येणार श्वास घ्यायसाठी, त्यावर त्यांना ते बाईट करतील किंवा चावतील. तशा पद्धतीनं कायदा पण असतो. त्यामुळं आता ज्या 30 लोकांनी आपल्याला अटकपूर्व जामिनासाठी ते खुशीत होते, गैरव्यवहार करून पैसे हडप करून वगैरे त्यांनी त्यांच्या मार्गाने ते पैसे कुठेतरी गुंतवून या सगळ्या म्हणजे पेन्शनरचे पैसे सगळे त्यांनी हडप केलेले आहेत. तर हे पैसे सगळे द्यावे लागू नयेत यासाठी ते आपली ही पुढं सरकत होते. पण मी जसं म्हणतो आपल्याला किंवा जसा समाज म्हणतो, पाण्यात पडलं तरी त्यांना ते सुटणार नाहीत. त्यांच्या पाठीमागं ह्या मधमाशासारखं कायदा पाठीमागं लागलेला आहे आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांनी केलेला अपहाराची रक्कम व्याजासह या पतसंस्थेला त्यांना परत करावी लागेल असं मला असं वाटतं. आणि हीच भूमिका आज या पतसंस्थेची कोर कमिटी जी आज काम करते त्याच्यामध्ये पुढे होऊन जे काम करणारे सुब्राव पवार आणि त्यांचा सगळाच वर्ग आहे हा आपल्याला सांगत आहे. बोला. या संपूर्ण प्रकरणाच्या कायदेशीर मार्गदर्शनासाठी आम्हाला सर्किट बेंचचे आमचे वकील आहेत आदित्य रक्ताडे साहेब. अतिशय होतकरू आणि प्रामाणिक असा वकील आम्हाला मिळालेला आहे. ते आमचं हे कामकाज करतात. ते प्रसंगी जिल्हा न्यायालयातलं सुद्धा कामकाज आमचं पाहतात. कायदे कानून, सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल, सायटेशन्स असतील, या प्रकरणामध्ये जे जे मार्गदर्शन करायचं आहे ते आम्हाला कोच करून पुढे नेण्याचं कामकाज करत असतात. जिल्हा न्यायालयामध्ये गिरीश नाईक म्हणून आम्हाला आमचे सहकारी वकील आहेत, ते आम्हाला याच्यामध्ये मदत करतात. दोन्ही वकिलांच्याकडून अतिशय चांगलं मोलाचं सहकार्य होत चाललेलं आहे. आणि ग्राहक न्यायालयामध्ये आपले बळवंत पवार साहेब म्हणून आहेत, ते सुद्धा अतिशय जोमानं आणि आमच्यावर सगळ्या ह्या वकिलांची किंवा सगळ्या यंत्रणेची सहानुभूती आहे. किंवा हे कर्ज सगळे सेवानिवृत्त झालेले कर्मचारी आहेत, शेवटच्या जीवनाच्या टप्प्यावर आहेत आणि ते बुडीत झालेले आहेत, त्यांना आपण मदत केली पाहिजे अशी सगळ्यांची भावना आहे. काल आम्ही परवा दिवशी जिल्हा परिषदला भेटलो, तिथं आमचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी म्हणून आहेत, ते आम्हाला निवेदन दिल्यानंतर वाचलं, त्यांना वाईट वाटलं. तर त्या निवेदनात आमची अशी विनंती होती की ह्या प्रकरणातले जे जिल्हा परिषद सेवेत असलेले जे कर्मचारी आहेत ते अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयानं नाकारला, फेटाळल्यानंतर क्षणार्धामध्ये त्यांनी नोकरीवरचा म्हणजे नोकरीची तमा न बाळगता अर्ज देऊन गायब झाले, फरार झाले, पोलिसांना सुद्धा सापडले नाहीत. म्हणजे इतके हे कायद्याचं मान न राखणारे कर्मचारी जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत आहेत. आणि ही सगळी कथा त्या आमच्या ऍडिशनल सीओ साहेबांना सांगितल्यानंतर त्यांनी जे जे कर्मचारी नोकरीत आहेत त्यांच्या कोणत्याही प्रकारच्या रजा मंजूर करू नयेत,
त्यांना ताबडतोब कामावर बोलावे अशा सूचना लेखी निर्गमित केलेल्या आहेत. त्यामुळं आम्हाला यामध्ये प्रशासनाचं चांगलं सहकार्य सध्या तर आहे. अपहार करणारे जे व्यक्ती आहेत किंवा जे संचालक आहेत, आजी माजी संचालक असतील किंवा ऑडिटर असतील, यांची हे वाचायसाठी म्हणजे कोर्टातून ते आज हे घेत आहेत, इंजंक्शन घेत आहेत किंवा आपल्याला अटकपूर्व होऊ नये यासाठी प्रयत्न करतायत. पण आता कोर्टानं त्यांचा अटकपूर्वची हे सवलत रद्द केली. आता त्यांना अटक होईल अशी परिस्थिती आहे. अशा लोकांची यादी सांगा. यामधील ज्यांचे अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळले त्यामध्ये उत्तम केशव पाटील देवाळे, रंगराव आनंदराव पाटील वाशी, सागर मारुती पवार घुडेवाडी, अतुल आनंदराव कारंडे न्यू शाहपुरी, अरुण भरतेश्वर मगदूम तिन्ही तालुका हातकणंगले, विलास दत्तात्रय राबाडे येळवडे तालुका राधानगरी, फिरोज खान मुबारक फरास फुलेवाडी, कृष्णात पांडुरंग गुरव पनुत्रे तालुका पन्हाळा, उर्मिला उत्तम पाटील प्रयाग चिखली तालुका करवीर, सचिन ज्ञानदेव तारदाळे बामणी तालुका कागल, सुधीर अभय मगदूम चिंचवाड, प्रभावती सुरेश माने पट्टणकोडोली, सुरेखा मनोहर सुतार आमशी तालुका करवीर, सुरेश रामगोंडा हसुरे कसबा सांगाव, मखतूम अब्दुल सत्तार देसाई जवाहरनगर, परशुराम मारुती चव्हाण आमशी, सुरेश राघू शेंडगे कसबा सांगाव, संजय गणपती सुतार आरे तालुका करवीर, विद्याशंकर भटकर जवाहरनगर, संजय पांडुरंग देसाई राजेंद्रनगर, सरदार नानासो जाधव महादेव गणपती डोंगळे, महादेव तुकाराम मोरे आणि कै पांडुरंग अण्णाप्पा परीट, महादेव गोविंद क्षीरसागर, नितीन नारायण चौले हे लेखापरीक्षक आहेत. संभाजी एस देसाई लेखापरीक्षक, डी.आर. पाटील लेखापरीक्षक या सर्वांचे जामीन अर्ज फेटाळलेले आहेत. माननीय जिल्हा सत्र न्यायालयाने 29 जणांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर संबंधित सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी माननीय योगेश कुमार गुप्ता जिल्हा पोलीस प्रमुख यांची तातडीने भेट घेऊन त्यांना अटक करण्यासाठी विनंती केलेली आहे. त्यांनीही आमच्या विनंतीला अनुसरून तात्काळ अटक करण्याची यंत्रणा राबवणार असल्याची ग्वाही दिलेली आहे.